नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वप्रकरण सुशासन याचा अभ्यास सुरू केलेला आहे. सुशासन या प्रकरणाचा अभ्यास करत असताना सुशासन म्हणजे काय, सुशासनाची अर्थ, उत्पत्ती, मूल्ये या सर्व घटकांचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. मागच्या व्हिडिओपासून आपण भारतामध्ये सुशासन निर्माण करण्यासाठी ज्या विविध संस्थांची निर्मिती केलेली आहे त्या संस्थांचा अभ्यास करायला सुरुवात केलेली होती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भारतामध्ये सुशासन निर्माण करण्यासाठी लोकपाल व लोकायुक्त या संस्था निर्माण करण्यात आल्या याचा विचार आपण केला की 2013 मध्ये संसदेने कायदा मंजूर केला आणि तो कायदा 2014 मध्ये लागू करण्यात आला आणि या कायद्याद्वारे केंद्रासाठी लोकपाल आणि घटक राज्यांसाठी लोकायुक्त या संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि याच्याद्वारे शासकीय भ्रष्टाचार कमी करणे या उद्देशाने या संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी लोकपाल ही जी संस्था होती या संस्थेचा विचार आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आजचा जो व्हिडिओ आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लोकायुक्त या संस्थेचा विचार करायचा आहे. भारताचा विचार करत असताना आपण पाहिलेले की भारत हे एक संघराज्य आहे आणि संघराज्य असल्यामुळे एक केंद्र सरकार आणि काही घटक राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये निर्माण करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची दुहेरी शासन व्यवस्था भारतामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे या दुहेरी शासन व्यवस्थेमुळे केंद्र सरकारसाठी लोकपाल ही संस्था निर्माण करण्यात आली. त्याचप्रमाणे घटक राज्यातला राज्य सरकारमधला असणारा भ्रष्टाचार जो आहे हा भ्रष्टाचार दूर करणं आणि राज्य सरकारवर नियंत्रण ठेवणं म्हणजेच राज्य सरकारमधले जे आमदार असतील, मुख्यमंत्री असतील, कार्यकारी मंडळ असेल, राज्यातलं कार्यकारी मंडळ असेल, राज्यातलं कार्यकारी मंडळ असेल, यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकायुक्त ही संस्था निर्माण करण्याचं मान्य करण्यात आलं आणि संसदेने तशा प्रकारचा कायदा जो आहे हा कायदा मंजूर करून लोकायुक्त ही संस्था निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजेच या संस्थेच्या निर्मितीचा उद्देश जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं की घटक राज्य जे या घटक राज्यामध्ये असणारा जो भ्रष्टाचार जो आहे हा भ्रष्टाचार कमी करणं, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था भारतामध्ये आपण पाहिलेले लोकशाहीचं विकेंद्रीकरण केलेले आणि लोकशाहीचं विकेंद्रीकरण केल्यामुळे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असतील, अशा प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था घटक राज्यांमध्ये निर्माण केलेल्या आहेत. अशा प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, घटक राज्याचं कायदेमंडळ असेल, घटक राज्यातील कार्यकारी मंडळ जे आहेत हे कार्यकारी मंडळ असतील तर यांच्या सभासदांवर नियंत्रण ठेवणं, त्याचप्रमाणे राज्यसेवेतील कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणं, त्यांच्या तक्रारींची दखल घेणं या उद्देशाने लोकायुक्त हा कायदा मंजूर करण्यात आलेला आहे. ही संस्था निर्माण करण्यात आलेली आहे. सुशासन निर्माण करणं, जबाबदार आणि पारदर्शक अशा प्रकारच्या शासनाची निर्मिती करणं याच उद्देशातून लोकायुक्त आणि लोकपाल या संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या संस्थेचा उद्देश पाहिल्यानंतर आपल्याला या संस्थेचा थोडक्यामधला इतिहासाचा विचार जो आहे हा विचार करावा लागेल. इतिहासाचा विचार करत असताना आपण पाहिलेलं होतं की जगामध्ये स्वीडन या देशामध्ये सर्वप्रथम लोकपाल ही संस्था जी आहे ही संस्था निर्माण करण्यात आलेली होती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तो इतिहास या ठिकाणी पाहिलेला आहे, त्याचा पुन्हा या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता जी आहे ही आवश्यकता नाही. परंतु लोकायुक्ताचा विचार करत असताना महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण जर विचार आपण केला तर भारतामध्ये लोकायुक्त ही संस्था निर्माण करणारं पहिलं राज्य जे हे राज्य म्हणजे महाराष्ट्र होय. लोकायुक्त या विधेयक जे होतं हे विधेयक
ओरिसा या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या अगोदर मांडण्यात आलेलं होतं, परंतु ते त्या ठिकाणी मंजूर होऊ शकलं नाही. सर्वप्रथम 1972 मध्ये ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये राबवली गेली. 1971 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोकायुक्त विधेयक सादर हे करण्यात आलं आणि 1971 मध्ये हे विधेयक मंजूर करून 1972 साली भारतामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र या घटक राज्यामध्ये लोकायुक्ताची नेमणूक जी आहे ही नेमणूक केलेली गेली. म्हणजेच आपण पाहत असताना पाहिलं की केंद्र सरकारचा विचार जर आपण केला तर केंद्र सरकारमध्ये लोकपाल आणि लोकायुक्त हा कायदा 2013 मध्ये मंजूर करण्यात आला आणि 2014 मध्ये लागू करण्यात आला. परंतु महाराष्ट्राचा विचार जर आपण केला तर आपलं महाराष्ट्र प्रगत घटक राज्य असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा कायदा 1971 मध्येच मंजूर करण्यात आला आणि 1972 पासून लोकायुक्त ही संस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आली. आणि या दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर SP कोतवाल हे महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. मोरारजी देसाईंच्या खाली जो पहिला आयोग नेमण्यात आला होता, प्रशासकीय सुधारणा आयोग, त्याच्यामध्ये ही शिफारस करण्यात आलेली होती आणि त्या शिफारशींची महाराष्ट्राने तात्काळ अंमलबजावणी ही अंमलबजावणी करून महाराष्ट्रामध्ये लोकायुक्ताची नेमणूक जी आहे ही नेमणूक केलेली होती. त्याचप्रमाणे विचार करत असताना आपल्याला पुढील बाबीचाही विचार करावा लागेल की आज विचार जर आपण केला तर केंद्र सरकारने हा कायदा मंजूर केलेला आहे. केंद्र सरकारचा कायदा मंजूर करताना आपण पाहिलं होतं की 2014 मध्ये हा कायदा लागू करण्यात आला, परंतु केंद्रामध्ये लोकपालाची नियुक्ती करण्यासाठी 2019 हे साल उजाडावं लागलं. परंतु महाराष्ट्रामध्ये 1972 मध्येच लोकायुक्ताची नेमणूक करण्यात आलेली होती. परंतु आपण घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर आजही अनेक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे आहेत की ज्या ठिकाणी लोकायुक्ताची नेमणूक करण्यात आलेली नाही. आज आपण विचार जर आपण केला तर आज 2019 पर्यंतचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये 27 घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे आहेत की ज्याच्यामध्ये लोकायुक्ताची नेमणूक करण्यात आलेली आहे. बाकीच्या घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आजपर्यंत लोकायुक्ताची नेमणूक झालेली नाही. उदाहरणार्थ आपण जर जम्मू काश्मीर लडाखचा विचार जर आपण केला तर त्या ठिकाणी अजूनही लोकायुक्त ही संकल्पना राबवण्यात आलेली नाही. त्यानंतर आपल्याला या लोकायुक्ताची इतिहास पाहिल्यानंतर थोडक्यामध्ये लोकायुक्ताच्या रचनेचा विचार करायचा आहे. लोकायुक्ताच्या रचनेचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं की घटक राज्यामध्ये या रचनेमध्ये थोडाफार फरक त्या ठिकाणी असू शकतो की सभासद किती राहतील, उप आयुक्त किती राहतील, याच्यामध्ये फरक जो आहे हा फरक असू शकतो. तो राज्यांवर सोपवण्यात आलेला आहे. परंतु महाराष्ट्राचा विचार जर आपण केला तर महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त आणि उपलोकायुक्त या लोकायुक्त संस्थेमध्ये राहतील व त्यांना मदत करण्यासाठी सभासद राहतील अशी रचना महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेली आहे. काही वेळेला लोकायुक्त असतात, काही वेळेला 2 उपायुक्त असतात, 3 उपायुक्त असू शकतील. त्यांना मदत करण्यासाठी सभासद जे आहेत हे सभासदही असू शकतील. कामकाज पाहून या संस्थेकडे कामकाज किती आहे आणि मग कामकाजाचा विचार जो आहे हा विचार करून उपायुक्तांची संख्या कमी जास्त करण्यात येत असते. त्याचप्रमाणे या लोकायुक्ताची आणि उपायुक्ताच्या नेमणुकीचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर सर्व ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त आणि उपलोकायुक्त जे असतात यांची नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपालांना प्रदान करण्यात आलेला आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की लोकायुक्त हे पद घटनात्मक पद नाही, कारण त्यावेळेला राज्यघटनेमध्ये अशा प्रकारची कोणतीही तरतूद केलेली नव्हती. त्यानंतर कायदा करण्यात आला आणि कायद्याच्या द्वारे हे पद निर्माण केलेलं आहे. त्याच्यामुळे हे पद घटनेच्या द्वारे निर्माण झालेलं पद नसून कायद्याद्वारे निर्माण केलेलं पद जे आहेत हे पद आहेत आणि त्याच्यामुळे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त जे असतील यांची नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. कारण लोकायुक्त हे घटक राज्यांसाठी असतात
आणि लोकपाल आपण पाहिले की लोकपाल हे केंद्रासाठी असतात आणि केंद्र सरकारचे असल्यामुळे त्यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपतीकडून केली जाते. परंतु लोकायुक्त हे प्रत्येक घटक राज्यामध्ये असतात आणि प्रत्येक घटक राज्य सरकार त्यांची नेमणूक करीत असते आणि त्याच्यामुळे त्या घटक राज्यातील जे राज्यपाल असते या राज्यपाल या लोकायुक्त उपलोकायुक्तांची नेमणूक जी आहे ही नेमणूक करीत असतात. परंतु ही नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपालाला जरी असला तरी लोकायुक्ताची नेमणूक करीत असताना एक निवड समिती असते आणि या निवड समितीमध्ये वेगवेगळे सभासद असतात आणि हे निवड समितीमधले जे सभासद असतात हे सभासद चर्चा करतात आणि नावाची शिफारस राज्यपालांना करतात आणि या समितीने जी शिफारस केली असेल त्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते. या निवड समितीमध्ये मुख्यमंत्री जे आहेत हे मुख्यमंत्री असतात. त्याचप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष असतात. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते जे आहेत हे पक्ष नेते असतात. उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश जे आहेत हे न्यायाधीश सुद्धा त्या समितीमध्ये घेतले जे आहेत हे घेतले जाऊ शकतात. अशा प्रकारे एक निवड समिती निर्माण केली जाते आणि ही जी निवड समिती असते ही निवड समिती नावाची शिफारस जी असते ही शिफारस त्या ठिकाणी करते आणि त्यांनी केलेली शिफारशी जी असते या शिफारशीनुसार राज्यपाल त्यांची नेमणूक करीत असतात. यांची नेमणूक राज्यपाल करतात. त्याचप्रमाणे लोकायुक्त जे असतात या लोकायुक्ताची नेमणूक करून त्यांना शपथ देण्याचा अधिकार जो असतो हा अधिकार राज्यपालांनाच प्राप्त झालेला आहे. परंतु उपलोकायुक्त जे असतात या उपलोकायुक्ताची नेमणूक जी असते ही नेमणूक सुद्धा राज्यपाल करीत असतात. परंतु ही नेमणूक करत असताना समितीच्या शिफारशीची त्याच्यामध्ये गरज नसते. लोकायुक्त जे असतात या लोकायुक्ताच्या शिफारसीवरून राज्यपाल उपलोकायुक्ताची त्या ठिकाणी नेमणूक जी आहे ही नेमणूक करीत असतात. साधारणतः लोकायुक्ताची नेमणूक जी असते ही नेमणूक करीत असताना उच्च न्यायालय जे आहेत या उच्च न्यायालयातले मुख्य न्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश या पदावरून सेवानिवृत्त झालेली व्यक्ती किंवा या पदाचा अनुभव असणारी व्यक्ती जी असते त्या व्यक्तीची नेमणूक लोकायुक्त हे जे पद असतं या पदावर केली जी ही केली जाते. त्याचप्रमाणे या लोकायुक्ताचा उपायुक्ताचा कार्यकालाचा विचार जर आपण केला तर त्यांचा कार्यकाल जो असतो हा कार्यकाल 5 वर्ष एवढा निश्चित करण्यात जो आहे हा करण्यात आलेला आहे. 5 वर्षाच्या अगोदर त्यांना आपल्या पदाचा जर राजीनामा द्यायचा असेल तर ते आपल्या पदाचा राजीनामाही देऊ शकतात आणि आपल्या पदाचा राजीनामा ते राज्यपालाकडे देऊ शकतात. त्याचप्रमाणे हे लोकायुक्त जे असतात या लोकायुक्तांना आपल्या वार्षिक कार्याचा अहवाल राज्यपालांकडे सादर करावा लागतो. राज्यपालांकडे हा वार्षिक कार्याचा अहवाल सादर झाल्यानंतर राज्यपाल हा वार्षिक कार्याचा अहवाल विधानसभेमध्ये सादर करतात आणि विधानसभेमध्ये हा अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेमध्ये लोकायुक्तांनी जो वार्षिक अहवाल सादर केलेला असतो त्या अहवालावर चर्चा केली जाते आणि चर्चा करून जर एखाद्या सभासदाचा काही भ्रष्टाचार असेल काही असेल तर त्याबाबत या लोकायुक्तांनी कशा प्रकारची चौकशी केली कोणकोणत्या तक्रारी केल्या त्याची दखल त्या ठिकाणी विधानसभेमध्ये जे या विधानसभेमध्ये घेतली जाते. त्याचप्रमाणे हे जे लोकायुक्त असतात या लोकायुक्तांना पदावरून काढून टाकण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालांनाच प्रदान केलेला आहे. परंतु पदावरून काढून टाकण्याचा अधिकार राज्यपालांना जरी असला तरी त्यांना काम करण्याचं स्वातंत्र्य प्राप्त व्हावं निपक्षता प्राप्त जी ही प्राप्त व्हावी यासाठी त्यांना पदावरून काढून टाकण्याची जी पद्धत असते ही पद्धत अत्यंत कठीण अशा प्रकारची पद्धत असते. त्यासाठी वेगवेगळी समिती नेमावी लागते. त्या समिती त्याचा आपल्याला विचार करायचा नाही. परंतु एवढा मुद्दा एक ठिकाणी लक्षात घ्यायचा की ही पद्धत काढून टाकण्याची पद्धत कठीण स्वरूपाची असते. त्याचप्रमाणे वेतनाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना लोकायुक्त जे असतं या लोकायुक्तांना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना जेवढं वेतन दिलं जातं तेवढं वेतन लोकायुक्तांना दिलं जातं. तर उपायुक्त जे असतात या उपायुक्तांना उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांना जेवढं वेतन दिलं जातं तेवढं वेतन या उपायुक्तांना दिलं जातं. त्याचप्रमाणे यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्याप्रमाणे वेतनामध्ये संरक्षण प्रदान केलेलं असतं त्याचप्रमाणे लोकायुक्त व उपलोकायुक्त यांनाही त्यांच्या वेतनामध्ये संरक्षण दिलं जातं. त्यांना आकर्षक अशा प्रकारचं वेतन त्या ठिकाणी जे हे त्या ठिकाणी देण्यात आलेलं असतं. अशा प्रकारे थोडक्यामध्ये आपण
लोकायुक्त जे असतात या लोकायुक्ताची रचनेचा विचार होता. हा विचार केला की लोकायुक्त हे पद घटक राज्यासाठी निर्माण करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामुळे त्याची नेमणूक राज्यपालाकडून केली जाते आणि त्या घटक राज्यापुरता तो काम जे त्या घटक राज्यापुरते काम जे हे काम करत असतात आणि त्याच्यामुळे यांच्या कार्यक्षेत्राचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर या कार्यक्षेत्राचा विचार करत असताना अधिकार क्षेत्राचा विचार करत असताना आपल्या लक्षात येतं की सुरुवातीला मुख्यमंत्री जे होते हे मुख्यमंत्री या आयुक्ताच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर होते, परंतु त्यामध्ये पुन्हा दुरुस्ती करण्यात आली आणि दुरुस्ती करून आज मुख्यमंत्री जे आहेत हे मुख्यमंत्री सुद्धा लोकायुक्ताच्या कार्यक्षेत्रामध्ये जे आहेत या कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे कार्यकारी मंडळ असेल, कायदे मंडळ असेल, राज्य सरकार असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सार्वजनिक उद्योग असतील किंवा इतर शासकीय संस्थांमधील अधिकारी असतील, अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग या कोणत्याही श्रेणीतील अधिकारी वर्ग असतील, कर्मचारी वर्ग जे असतील तर त्यांच्या विरुद्ध तक्रार यांच्याकडे केली जाऊ शकते आणि त्या तक्रारीची दखल घेऊन त्याच्यावर ठेवण्यात आलेले जे आरोप असतील त्या आरोपांची चौकशी करण्याचं काम जे असतं हे काम लोकपाल आणि लोकायुक्ताकडून हे केलं जात असतं आणि त्याचप्रमाणे लोकायुक्ताकडे तक्रार नागरिक करू शकतात, परंतु काही वेळेला लोकांनी तक्रार केली नाही तर लोकायुक्त स्वतःहून शासकीय कर्मचाऱ्याची चौकशी करू शकतात. त्याला सुओ मोटो स्वाधिकार असं म्हणतात. सुओ मोटो स्वाधिकार या अधिकाराद्वारे लोकायुक्ताला जर वाटत असेल किंवा एखादा अधिकारी आहे हा अधिकारी भ्रष्टाचार करत आहे किंवा एखादा मंत्री आहे हा मंत्री भ्रष्टाचार करत आहे तर त्याची स्वतःहून चौकशी जी असते ही चौकशी करण्याचा अधिकार या लोकायुक्ताला उपआयुक्ताला देण्यात आलेला आहे आणि ही चौकशी करून तर त्यांच्याकडे जर संपत्ती जास्तीची संपत्ती असेल, त्यांच्या संपत्तीचं जे उगमस्थान आहे किंवा संपत्ती मिळण्याचं जे केंद्र आहे त्याच्यापेक्षा जास्तीची जी संपत्ती असेल तर ती संपत्ती जप्त करून ती त्यांनी कुठून आणली याबाबत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत हे आरोप ठेवून ते सिद्ध करण्याचा अधिकार सुद्धा लोकायुक्ताला प्रदान करण्यात आलेला आहे. सुओ मोटो या लॅटिन भाषेतील ही संज्ञा जी आहे ही संज्ञा आहे. याचा अर्थ आहे स्वाधिकार किंवा स्वतःहून केलेली कारवाई. जिथे शासन संस्था स्वतःहून कारवाई करते अशा वेळी त्याला सुओ मोटो असं म्हटलं जातं आणि हा सुओ मोटोचा अधिकार जो आहे हा अधिकार सुद्धा लोकायुक्तांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे राज्यासाठी लोकायुक्त ही संकल्पना स्वीकारण्यात आलेली आहे. त्यासोबतच आपण ज्याप्रमाणे लोकपालाचा विचार करत असताना त्याच्यावरच्या मर्यादांचा विचार जो आहे हा विचार केला, त्याचप्रमाणे इथेही आपल्याला लोकायुक्ताच्या संदर्भामध्ये मर्यादांचा विचार जो आहे हा विचार करावा लागेल. तर या मर्यादांचा विचार जर आपण केला तर न्यायपालिका जी म्हणजेच घटक राज्यामध्ये उच्च न्यायालय असेल, जिल्हा न्यायालय असेल तर ही न्यायपालिका जी आहे ही न्यायपालिका लोकायुक्ताच्या अधिकार कक्षेच्या बाहेर ठेवण्यात आलेली आहे. हा याच्यावरच्या मर्यादा ज्या आहेत या मर्यादा त्याच्यामधली सांगितली जाते. त्याचप्रमाणे घटक राज्यामध्ये राज्य निवडणूक आयुक्त असतात. या राज्य निवडणूक आयुक्त जे असतात हे आयुक्त सुद्धा लोकायुक्त जे आहेत या लोकायुक्ताच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर मानले जातात. त्याचप्रमाणे राज्य लोकसेवा आयोग प्रत्येक घटक राज्यामध्ये राज्यसेवेतील कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आली असते. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग MPSC याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ही जी MPSCची अध्यक्ष असतील किंवा सभासद असतील तर हे सभासद या लोकायुक्त जे या लोकायुक्ताच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहेत. हा याच्यावरच्या मर्यादा जे आहेत या मर्यादा मानल्या जातात. परंतु अशा मर्यादा जरी असल्या तरी जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून लोकायुक्त ही जी संस्था आहे या संस्थेने योग्य रीतीने कामकाज आहेत हे कामकाज सुरू ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये असेल किंवा मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांच्या भ्रष्टाचारावर प्रभावी अशा प्रकारचं नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे हे काम ही संस्था पार पाडत असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण
थोडक्यामध्ये लोकायुक्ताचा विचार जो आहे हा विचार केला. याचा विचार करीत असताना जे महत्वाचे मुद्दे सांगितलेत ते महत्वाचे मुद्दे पुन्हा या ठिकाणी तुमच्यासाठी जे आहेत हे तुमच्यासाठी रिपीट जे आहेत हे रिपीट करतो. या दृष्टिकोनातून 1972 साली महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम ही संकल्पना जी आहे ही संकल्पना लागू करण्यात आली आणि त्यानुसार 1972 मध्ये लोकायुक्त ही संकल्पना जी आहे ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये जी आहे ही महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली आणि लोकायुक्त ही संकल्पना लागू करणारं महाराष्ट्र हे पहिलं घटक राज्य जे आहे हे घटक राज्य मानलं जातं. लोकायुक्त ही पद जे आहेत हे पद घटक राज्यांसाठी निर्माण करण्यात आलेलं आहे आणि लोकायुक्ताची नेमणूक जी असते ही नेमणूक राज्यपालाकडून जी आहे ही राज्यपालाकडून केली जाते. त्यासाठी निवड समिती असते. निवड समिती नावाची शिफारस करते आणि त्यानुसार जे आहे या त्याच्यानुसार यांची नेमणूक जी आहे ही नेमणूक केली जाते. बाकीचा विचार आपण पुढच्या वेळेस जो आहे पुढच्या वेळेस करू. धन्यवाद.